आपल्या मिळकतीमध्ये दुसऱ्या व्यक्तीने कब्जा केलेला आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने केलेला कब्जा आपल्याला पूर्ववत मिळावा, मी त्या मिळकतीचा मालक आहे म्हणून आपण दावा दाखल करतो। तो दावा दाखल करीत असताना त्या व्यक्तीचा त्या मिळकतीमध्ये कब्जा कसा आला हे आपल्याला दाव्यामध्ये लिहावं लागतं। बऱ्याच वेळा आपण अतिक्रमण त्या व्यक्तीने केलेलं आहे, बेकायदेशीररित्या बळकावलेलं आहे असं म्हणायचं का आपण त्याला संमतीने राहण्यासाठी किंवा वापरण्यासाठी दिलं होतं असं म्हणायचं। यामध्ये एक महत्त्वाचा असा फरक आहे की जर आपण संमतीने वापरण्यासाठी दिलं असं जर आपल्या दाव्यामध्ये म्हणालो आणि कब्जा परत मिळावा असं म्हणालो तर ती समोरची व्यक्ती आपल्या विरुद्ध कब्जाने मालक आहे अशा प्रकारचा क्लेम करू शकत नाही। अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये असेल तर आपण जर का अतिक्रमण केलं असं म्हटलं तर ते कधी केलं हे आपल्याला सांगावं लागतं। आणि जर एखादी व्यक्ती ही मालकाच्या डोळ्यासमक्ष त्या मालकाची मालकी झुगारून जर का ती मिळकत वहिवाटीत असेल आणि 12 वर्षापेक्षा जास्त जर वहिवाटीत असेल तर ती समोरची व्यक्ती मी या मिळकतीचा विरुद्ध कब्जाने मालक आहे अशा प्रकारचा सुद्धा क्लेम करू शकते। परंतु विरुद्ध कब्जाने मालकी जर संमतीने कब्जा दिलेला असेल तर या प्रकरणामध्ये लागू होत नाही। नमस्कार मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की वाटपाचा दावा आहे आणि त्या वाटपाच्या दाव्यामध्ये केस ही एव्हिडन्सच्या स्टेजची आहे, पुरावा देण्याच्या स्टेजची आहे। तर त्या पुरावा देण्याच्या स्टेजमध्ये आपल्याला जुने सातबाराचे उतारे, जुने फेरफार उतारे हे दाखल करावे लागतात का? तर अशा प्रकरणांमध्ये म्हणजे विशेषतः वाटपाच्या प्रकरणामध्ये जेव्हा आपण एखाद्या मिळकतीमध्ये हिस्सा मागत असतो तर त्या मिळकतीमध्ये आपला हिस्सा कसा आहे, ती मिळकत वडिलार्जित असेल तर ती वडिलार्जित मिळकत कशी आहे, आधी कोणाची होती आणि नंतर ती पुढे कशी कशी उतार्यावर लागत गेली, ट्रान्सफर होत गेली, हे आपल्याला त्यासाठी कागदपत्रे दाखल करावे लागतात। आणि जर एखादी मिळकत असेल जी एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून खरेदी घेतलेली आहे असं आपलं म्हणणं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला एकत्र कुटुंबाच्या मिळकती कोणत्या होत्या, त्याचं उत्पन्न काय होतं हे दाखवण्यासाठी आपल्याला जुने सातबाराचे आणि सहाड्याचे जे उतारे आहेत, ज्याला फेरफार उतारे असं आपण म्हणतो, तर ते माननीय न्यायालयामध्ये दाखल करून आपल्याला ते पुराव्यामध्ये सिद्ध करावे लागतात। पब्लिक डॉक्युमेंट असल्यामुळे त्याला निशाणी नंबर पडतो, परंतु आपल्याला हे जुने कागदपत्र दाखल करून आपला हिस्सा कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी ती कागदपत्र आवश्यक असतात। कोणत्या दाव्याच्या निकालावर अपील दाखल करता येते आणि कोणत्या निकाल झाल्यानंतर त्याविरुद्ध अपील दाखल करता येत नाही। जेव्हा प्रथम कोर्टामध्ये एखादा दावा दाखल होतो तर तो प्रथम कोर्टातील दावा म्हणजे जे अधिकार क्षेत्र मेहरबान कोर्टाचे असते त्याप्रमाणे प्रथम कोर्ट हे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन असू शकतं, माननीय सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन साहेब असू शकतात, माननीय उच्च न्यायालय सुद्धा ओरिजिनल ज्युरिडिक्शन असू शकतं जर मिळकतीचं व्हॅल्युएशन जास्त असेल तर। तेव्हा कोणतंही प्रथम कोर्ट हे आदेश करतात, हुकुमनामा करतात तर त्याच्या विरुद्ध त्याच्या वरिष्ठ जे कोर्ट आहे ठिकाणी आपल्याला अपील दाखल करता येतं। परंतु जर दोन पक्षकारांनी मिळून एखाद्या तडजोड हुकुमनामा केलेला असेल किंवा लोकन्यायालयामध्ये तडजोड झालेली असेल आणि तर तो तडजोड हुकुमनामा जो आहे तो अपिलामध्ये चॅलेंज करता येत नाही जे त्याच्यामध्ये पार्टी आहेत ते। परंतु जर एखाद्या दोन पक्षकारांनी तडजोड हुकुमनामा केला आणि तो त्या मिळकतीमध्ये एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचा हक्क असेल आणि ती व्यक्ती त्यामध्ये पार्टीच नसेल तर त्या तिसऱ्या व्यक्तीला मात्र तो झालेला हुकुमनामा जो आहे तो माझ्या परस्पर झालेला आहे आणि तो माझ्यावर बंधनकारक नाही असं म्हणून एक नवीन वेगळा जो दावा आहे तो मात्र दाखल करता येऊ शकतो। दिवाणी दाव्यामध्ये जेव्हा दावा दाखल केला जातो त्यावेळी त्या दाव्यामध्ये अंतरिम अर्ज दाखल केले जातात। उदाहरणार्थ अंतरिम मनाईचा अर्ज ज्याची तरतूद दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 39 रूल 1-2 मध्ये आहे। आणि जेव्हा तो दावा दाखल होतो, तो अंतरिम अर्ज दाखल होतो, विरोध पार्टी हजर होते आणि ती म्हणणं देण्यास मुदत मागते, त्यावेळी आपण जे आहे ती त्या मिळकतीची आहे तशी परिस्थिती ठेवण्याच्या संदर्भामध्ये स्टेटस कोचा अर्ज देतो। स्टेटस को म्हणजे मिळकतीमध्ये जी सध्या परिस्थिती आहे ती आहे तशी परिस्थिती दोन्ही पक्षकारांनी ठेवावी असे आदेश समोरच्या पार्टीला करण्यात यावे। तर स्टेटस कोचा आदेश याचा अर्थ काय की त्या ठिकाणी कुणीच काही करू नये असा होतो का? तर अजिबात नाही। तर स्टेटस कोचा आदेश म्हणजे त्या ठिकाणी आहे ती परिस्थिती ठेवायची म्हणजे कुणीच काही करायचं असं नाही, तर त्या ठिकाणी आत्ता सध्या जी परिस्थिती आहे ती परिस्थिती मेंटेन करायची म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या डेव्हलपमेंट्स करायचे नाहीत। उदाहरणार्थ नवीन बांधकाम करायचं नाही, उदाहरणार्थ नवीन काही बांधाची फोडाफोडी करायची नाही, तर असं आपण याला म्हणू शकतो। जर एखादी व्यक्ती जी आहे ती आपल्या जी जमीन असते, जागा असते, त्याच्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करत असते, ती बळकावण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यासाठी आपण दिवाणी न्यायालयामध्ये त्या व्यक्तीने आपल्या स्वतःच्या मालकीच्या कब्जे वहिवाटीमध्ये असलेल्या वापरामध्ये असलेल्या मिळकतीच्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये असे म्हणून आपण दावा दाखल करतो आणि त्या दाव्यामध्ये आपण अंतरिम मनाई अर्ज सुद्धा दाखल करतो। परंतु तो दावा चालू असताना जर समोरच्या पार्टीने ती मिळकत बळकावली असेल, त्या मिळकतीमध्ये कब्जा केलेला असेल
तर जो दावा चालू आहे त्या चालू दाव्यामध्ये दावा चालू असताना कब्जा गेला तो मला परत पूर्ववत करून द्यावा, परत मला कब्जा मिळावा, अशा प्रकारची मागणी आपल्याला करता येईल का? तर नक्कीच आपल्याला करता येईल. कारण दावा चालू असताना जर का काही घडामोडी घडल्या आणि आपला जर का कब्जा गेलेला असेल तर तो कब्जा पूर्ववत करून द्यावा अशी मागणी करणारे दुरुस्ती अर्जसुद्धा आपण आपल्या दाव्यामध्ये करू शकतो. आणि तसा अर्ज माननीय कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर जो कब्जा आहे आपला तो पूर्ववत करण्याबाबत आपल्याला आदेशसुद्धा मिळू शकतात.